नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयामध्ये दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये तिढा। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। अद्यापही विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। भारताच्या राजकीय इतिहासामध्ये 12 वर्षांचा मोदी पर्व। मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ। त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी त्यांनी घेतली नाही। भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प आहे। राम मंदिर ते 370 कलम। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव। पंतप्रधान मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर आहे। पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र भारत कुठेच नाही। पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर। मोदींच्या विक्रमानंतर अमित साटम यांच्याकडून सिद्धिविनायक चरणी प्रार्थना आणि पूजा। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीतील मायक्का मंदिरामध्ये भव्य आरतीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती। आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। अमित शहांची स्ट्रॅटेजी आहे फुटले फुटले बोलायची। ज्यांना जायचं ते गेले। सर्वजण पक्षासोबत मजबूतीने उभे आहेत। ठाकरेंचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख निवडणुकीतून अचानक गायब। हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये दाखल। हर्षजित देशमुख यांच्यावरती उपचार सुरू। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अतुल लोंढेंनी भाजपवरती केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळले। नागपुरातील कोणत्याच नगरसेवकाला भाजपकडून 10 लाखांची ऑफर नाही। आधार असेल तरच अतुल लोंढेंनी असे आरोप करावेत। काँग्रेसच्या संजय महाकाळकर यांची प्रतिक्रिया। पुणे विधान परिषद बिनविरोध काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला। पुण्यातील काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदेंकडून सपकाळांची तक्रार। शिंदेंकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल। मी मार्मिकचा संपादक नाही। लेखकाच्या मताशी संपादक सहमत असतातच असं नाही। मार्मिकमधून काँग्रेस नेत्यांवर झालेल्या टीकेवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज 27वा वर्धापन दिन सोहळा। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडणार। वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन दिल्लीमध्ये सुनेत्र पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण। पार्थ पवार, सुनील तटकरे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित, तर मुंबईमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन। गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल केलेल्या वक्तव्यावरती भाजपच्या वरिष्ठांची नाराजी, सूत्रांची माहिती। गिरीश महाजनांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, भाजपचं स्पष्टीकरण। लातूरच्या बांबळी गावात शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला। दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्यानं बैल शेतकऱ्याला नांगराच्या दुसऱ्या बाजूला पत्नीला झुंपावं लागलं। आमदार रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर संबंधित मंत्री आमदारांनी घटनेची तात्काळ दखल घेण्याची रोहित पवार यांची मागणी। लातूरमधील शेतकऱ्याने पत्नीला नांगराला झोंपल्याच्या घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। मुख्यमंत्री निर्देशांनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून यावेळेस बैल देण्यात आल्याची माहिती।